आपण सगळेजण शिवशक्तीची साधना करत आहोत. अनाहत चक्रावर दिव्य असा हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी, जी वायू तत्वाची देवता आहे, त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. हनुमानजींचे खूप आभार मानायचे. ओम हम हनुमते नमः. शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू कार्यरत आहेत, त्याचं आधिपत्य करत आहेत हनुमानजी. आता पूर्ण लक्ष आपल्या अनाहत चक्रावर म्हणजे छातीच्या मध्यस्थानी घेऊन यायचं आहे. इथे कल्पनेमधून 12 पाकळ्या असलेले हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. एक असे फूल की ज्याचा संबंध आहे वायू तत्वाशी. आपण जो श्वास घेतो त्या आपल्या नाकापासून आपल्या छातीच्या मध्यस्थानापर्यंत जो वायू कार्यरत आहे, तो आहे प्राणवायू आणि त्याचा उपप्राण आहे नागवायू. या वायूंद्वारे इथल्या सूक्ष्म अवयवांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. जसे की आपण जो श्वास घेतो तो आपल्या दोन्ही फुफ्फुसांपर्यंत पोहोचवणे, या अवयवांमध्ये जर काही इथे अडथळे असतील तर ह्या वायूद्वारे ते निघून जात आहे अशी कल्पना करायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला जर वायू तत्वाचा काही त्रास होत असेल, अनाहत चक्रामध्ये जर आपल्याला काही त्रास असेल, सगळ्यात अगोदर माफी मागायची वायू तत्वाची. हे वायू तत्व आहे अनाहत चक्रा, मला माफ कर, कृपया मला माफ कर, धन्यवाद, तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे, जीवनशैलीद्वारे या चक्रामध्ये वायू तत्वामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. मला प्रत्येक अवयव खूप प्रिय आहे आणि यापुढे मी प्रत्येक अवयवाची, प्रत्येक चक्राची खूप काळजी घेत आहे. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. या ठिकाणी आपण हिरव्या रंगाचे 12 पाकळ्यांचे फूल बघत आहोत. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव, आपले लिव्हर, पँक्रियाज, दोन्ही फुफ्फुसे, आपले हार्ट, त्यांना जोडून असलेले सूक्ष्म अवयव, या सगळ्यांना आत्ता आपण ऊर्जा देत आहोत. प्राणवायू आणि नागवायू यांचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. यम बारा पाकळ्या. ह्या प्रत्येक पाकळीवर आहे एक बीजमंत्र. या प्रत्येक बीजमंत्राचा आपण उच्चारण करणार आहोत. त्याद्वारे शरीरामधले वायू तत्व सक्षम होण्यासाठी आपल्याला मदत होत आहे अशी कल्पना करा. परत दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. कम खम गम घम तम थम दम धम नम त्रम टम ठम. या बीजमंत्रांद्वारे सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे.
खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे यमद्वारे. यम 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 यम. दिव्य असा हिरवा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्वाला आपण ऊर्जा देत आहोत. या ठिकाणी कार्यरत असलेला वायूचा प्रकार उदान वायू, त्याचा उपवायू देवदत्त वायू, ज्याद्वारे आपले विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रहार चक्र इथल्या सूक्ष्म अवयवांची हालचाल व्यवस्थित होत आहे. प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे तिथल्या सूक्ष्म अवयवांचे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, अतिशय हुशार असलेली ही पवित्र मनुष्य योनी, या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. या मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. भरभरून आपण अन्नदान करत आहोत, द्रव्यदान करत आहोत. आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण इतरांना पण सांगत आहोत. ज्ञानदान आपण करत आहोत. विशुद्ध चक्र, कंठाचे मुख्य स्थान. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वरयंत्राचे, इथल्या सूक्ष्म अवयवांचे. खूप आभार आपल्या चांगल्या आवाजाचे. एक दैवी देणगी आपल्याला मिळालेली आहे. प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार. अखंड नामस्मरण आपल्या कंठाद्वारे आपण करत आहोत. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे हम यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. मानेच्या मागची बाजू आपल्या बंद डोळ्यांमधनं पाठीच्या मध्यभागाला बघायचे. ज्या ठिकाणी आहे आपले माकड हाड, आणि ह्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपल्या शरीरामधली सगळी चक्र. त्यांना आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम माकड हाडाचे, सक्षम सुषुम्ना नाडीचे. खूप आभार मानायचे. या ठिकाणी कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे यम आज पंचमीचा दिवस. पंचमीच्या दिवशी जिचा संबंध आहे देवी सरस्वतींशी, जी विशुद्ध चक्राची देवता आहे, त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजमंत्र ऐमद्वारे ऐम ऐम ऐम
सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. असे मानण्यात येते की देवांचे देवदूत चित्रगुप्त ह्या ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत, जे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब लिहून ठेवत आहेत. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वकच करत आहोत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. बीजमंत्रांद्वारे ओम यम ऐं अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे ओम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी होत आहेत. आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना सातत्याने आपण ऊर्जा देत आहोत. या शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी झालेली आहे. विविध दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. आपल्या हातामध्येच आहे हे जग जिंकण्याची ताकद. विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. त्या धार्मिक स्थळांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. बीजमंत्राद्वारे आपल्या दोन्ही हातांवर आहेत सूक्ष्म चक्र. या सूक्ष्म चक्रांचे खूप आभार म्हणायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे आहेत. आज्ञाचक्र ज्याचं स्थान आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये, ज्याचा संबंध आहे आपल्या आतमध्ये असलेल्या ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्म्याशी. सातत्याने ही जाणीव ठेवायची आहे की आपण एक ज्योती स्वरूपामधील पवित्र आत्मा आहोत. हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. या पवित्र आत्म्याचा संबंध आहे मागच्या जन्माशी, प्रारब्धाशी. त्यामुळे ह्या जन्मामध्ये आपण ह्या ब्रह्मांडीय शक्तीशी एकरूप होत आहोत. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गुरुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमो नमः. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे. दत्तगुरु संप्रदायामधील सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे दिव्य असा हिरवा प्रकाश आता ह्या चक्रावर पडलेला आहे. इथे कार्यरत असलेला उदान वायू, देवदत्त वायू यांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे यम यमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगली श्रवण शक्ती ज्याद्वारे आपण चांगल्याच गोष्टींना ग्रहण करत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र
यांना आपण ग्रहण करत आहोत. खूप आभार. या विविध स्तोत्र आणि मंत्रांमध्ये अशी ताकद आहे की ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती वाढत आहे. त्यामध्येच आहेत प्रभावी बीजमंत्र, ज्याद्वारे आपले चक्र एकदम उत्तमरित्या काम करत आहे. औषधमुक्त जीवन, आपण त्याच्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. सगळ्या व्याधींची तीव्रता कमी झालेली आहे. खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे, इथल्या सूक्ष्म अवयवांचे, बीजमंत्रांद्वारे. ओम यम इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही हात आपल्या सहस्त्रार चक्रावर घ्या. ब्रह्मांडीय शक्तीचे प्रवेशद्वार कल्पना करायची. आत्ता या क्षणाला चिरंजीवी असलेले हनुमानजी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. त्यांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर आहे. तो मऊ स्पर्श आपल्याला जाणवत आहे. खूप आभार महाबली हनुमानजींचे. इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे. यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा. प्रत्येक न्यूरॉन, दोन्ही सक्षम मेंदू यांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार, खूप आभार सूक्ष्म अवयवांचे, चांगल्या बुद्धिमत्तेचे खूप आभार. यम सुंदर हिरव्या प्रकाशात आपल्या दोन्ही मेंदूंना बघायचे. दोन्ही मेंदूंमधील वायू तत्व उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे, नाभीच्या 4 बोटावरती दोन्ही हात ठेवा. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. रोज सातत्याने आपण उगवत्या सूर्याला अर्घ्य देत आहोत. त्याचबरोबर त्यांना प्रिय असलेले सूर्य नमस्कार आपण घालत आहोत. खूप आभार या ऊर्जेच्या देवतेचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. सूर्यासारखे तेज आपल्या बुद्धिमत्तेला प्राप्त होत आहे. विविध गोष्टींचे ज्ञान आपल्याला होत आहे. शरीरातले अग्नी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार. आपण अतिशय विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे इथल्या सूक्ष्म अवयवांचे बीजमंत्रांद्वारे. दिव्य हिरवा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. या चक्राच्या ठिकाणी कार्यरत असलेला समान वायू, त्याचा उपप्राण क्रिकल, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात
नाभीच्या 4 बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. या चक्राचा संबंध आहे जलतत्वाशी. आता आपल्या बंद डोळ्यांमधून, कल्पनेमधून सगळ्या पवित्र नद्यांना बघण्याचा प्रयत्न करा. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, विसर्जन प्रक्रियेशी. भरपूर आपण पाणी पित आहोत, त्याद्वारे शरीरातली विसर्जन प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. नको असलेले पदार्थ शरीराबाहेर वेळेत बाहेर फेकल्या जात आहेत. त्याचबरोबर नको असलेल्या विचारांपासून आपण एकदम लांब आहोत. चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत. चंद्रनाडी, डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे, थंडावा मिळत आहे. आणि ह्याच चंद्रतत्वाचा संबंध आहे चंचल मनाशी. आपल्या चंचल मनाला आपण शांत केलेलं आहे चंद्रनाडीद्वारे. ज्या ज्या वेळेस आपल्याला झोप येत नाही त्यावेळेस चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. किंवा आपल्याला उष्णतेचे त्रास होतात, शरीर विकार होतात, त्यावेळेस उजवी नाकपुडी बंद करून डावीनी श्वास घ्यायचा, डावीनी सोडायचा. अशी क्रिया आपण करत आहोत. आत्ता या क्षणाला आपण खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. ओम सोम सोमाय नमः. चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार या सक्षम चक्राचे, इथल्या सूक्ष्म अवयवांचे. ओम सोम सोमाय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम यम या ठिकाणी कार्यरत असलेला वायूचा प्रकार अपान वायू आणि त्याचा उपप्राण कुर्म वायू, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे त्या सूक्ष्म चक्राचे. सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये या चक्राला बघा. खूप आभार मानायचे विसर्जन प्रक्रियेचे. आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे खूप आभार मानायचे. या ठिकाणी कार्यरत असलेले विविध प्रकारचे हार्मोन्स ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार. ओम आणि यम द्वारे. ओम यम अगदी सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. ज्या ठिकाणी आहे आपले मूलाधार चक्र, शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र, ज्याचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी, मंगळ ग्रहाशी. बंद डोळ्यांमधून या चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या चक्राची अधिदेवता पृथ्वी तत्व स्वरूपामधील आपले लाडके गणपती बाप्पा ह्या चक्रावर विराजमान झालेले आहेत, जे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. ओम गम गणपतये नमो नमः. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे. यम मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार इथल्या सूक्ष्म अवयवांचे.
मंगळ ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम अंगारकाय नमो नमः. मंगळ ग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत रेकी वैश्विक शक्तीद्वारे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात बघा सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन यायचे आहेत. आपल्या स्वतःला नमस्कार करायचा आहे. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करायचा आहे. आपल्या शरीरभर जो वायू कार्यरत आहे तो आहे व्यान वायू, जो आपल्या शरीरामधल्या सूक्ष्म अवयवांपर्यंत वायू पोचवत आहेत. त्याचा उपप्राण म्हणजे उपवायू तो आहे धनंजय वायू. जेव्हा हे आपण शरीर सोडतो त्यावेळेस जो वायू कार्यरत असतो तो आहे धनंजय वायू. खूप आभार मानायचे या सगळ्या वायूंचे. भगवंताचे खूप आभार मानायचे. प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे. आपल्या स्वतःला दिव्य अशा पांढऱ्या शुभ्र प्रकाशात बघायचे. परत एकदा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करायचा आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. ओम हम हनुमते नमो नमः. त्याचबरोबर आज पंचमी म्हणजे नागदेवतेचे खूप आभार मानायचे. पंचमीचा संबंध आहे नागदेवतेशी. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. देवी सरस्वतींचे खूप आभार मानायचे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रानृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. ओम श्री नागदेवताय नमो नमः. खूप आभार. सक्षम अनाहत चक्राचे शिवशक्तीचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर. मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार, खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला